लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जीवा नंदिनीसाठी वरणभात घेऊन आलेला असतो। आता अगदी लहान मुलांना जसं भरवावं तसं तो भरवत असतो। आईचा एक घास, बाबांचा एक घास, काव्याचा, पारचा आणि त्यानंतर तो म्हणत असतो जीवा। त्यावरच तो जीवाचा चमचा घेतलेला माघारी घेतो। त्यावरच नंदिनी म्हणत असते काय झाले जीवा, तुम्हाला काय वाटलं, तुमच्या नावाचा घास मी खाणार नाहीये का? लगेचच जीवाला आनंद होतो आणि तो तिला त्याचा घास भरवतो। अक्षरशः सगळा वरणभात इथे घास करता करता संपलेला असतो। आता तिच्या ओठाच्या तिथेच इथे एका भाताची शीत चिटकलेली असते। तेव्हाच जीवा म्हणत असतो तुझ्या इथे इथे काहीतरी लागलेलं आहे। तेव्हाच नंदिनीला समजत नाही, ती इकडे तिकडे पाहते। त्यावरच जीवा म्हणत असतो थांब मी काढतो। असं म्हणूनच जीवा नंदिनीच्या ओठाच्या बाजूला भाताची शीत लागलेली असतात ती तो हलक्या हाताने काढतो आणि तेव्हा म्हणत असतो हे बघ हे लागलं होतं। असं म्हणूनच आता भातसर संपलेला आहे, हे घे थोडंसं पाणी पी। आणि त्यावर नंदिनी पाणी पिते। आता नंदिनी पाणी पिल्यानंतर म्हणत असते खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीत इथे पोटामध्ये एवढा भुकेचा खड्डा पडला होता समजलंच नाही। आता हा वरण भात खाल्ला आणि बघता बघता सगळा वरण भात संपला आणि माझी भूक सुद्धा शांत झाली। त्यावरच आता नंदिनी उठते तर इकडे जीवाला त्याचे आई बाबा म्हटलेले आठवत असतात। विक्रम म्हटलेले असतात की तुम्ही तुमचा वरण भात शोधा। त्यावरच जीवा म्हणत असतो मला माहिती नाही मी तुझा वरण भात आहे की नाही, पण मला माहिती आहे की मी तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही। असं म्हणूनच जीवा त्याच सगळ्या गोष्टीमध्ये हरवलेला असतो। आता इकडे नंदिनी पाणी पिते आणि नंदिनी पाणी पिल्यानंतर तो ती ग्लास ठेवते आणि उठून उभी राहते। तेवढ्यातच जीवा सुद्धा बाजूला उठून उभा राहतो। खरं पाहायला गेलं तर त्याला बऱ्याच वेळापासून इथे नंदिनीशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, पण आतापर्यंत तिचा जो झालेला मनाचा विचार करून किंवा तिची ती अस्वस्थता पाहून तो काही बोलला नव्हता। आता उभा राहतो आणि लगेचच म्हणतो नंदिनी मला खरं तर तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे। त्यावरच नंदिनी म्हणते हा बोला ना, काय झालं? खरं सांगू का तर 24 तासामध्ये असं तू काय करणार आहेस? 24 तासामध्ये असा कुठला पुरावा तू आणणार आहेस? असं म्हणता क्षणी नंदिनी आता त्या विचारामध्ये हरवलेली असते। नंदिनीकडे आता काय पुरावा आहे, त्याचबरोबर ती हे सगळं जीवाला सांगेल का हे पाहणं खूपच रंजक असतं। इकडे आता स्वयंपाक झालेला असतो, सगळेजण जेवायला बसलेली असतात आणि एक ताट इथे जेवणाचं वाढून घेतलेलं असतं। आता जेवणाचं ताट वाढून घेतल्यानंतर एकाच ताटामध्ये वाढलेलं असतं। आता लगेचच इकड्या दुसऱ्या बाजूला पार्थ थोडासा अस्वस्थ वाटतो। काव्या त्याला विचारते देशमुख काय झालंय? त्यावरच तो म्हणतो आत्ताच माझं आईशी बोलणं झालं, आई थोडीशी अस्वस्थ वाटत होती। कळलं नाही पण नक्कीच घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय। घरी काय प्रॉब्लेम झालाय म्हणजे मला नाही समजलं। त्यावरच इकडे असणाऱ्या मावशी म्हणतात जरा घरचा प्रॉब्लेम आणि घरची कामं बाजूला ठेवा, आता जेवायला वाढलेलं आहे ना ते गपचूपच जेवा, समजलं? आता तेवढ्यातच जे एकच ताट काव्याने स्वतःसाठी बनवलं होतं, देशमुख म्हणजेच पार्थ ते ताट हातामध्ये घेतो। काव्या लगेचच त्याच्या हातातून ते ताट बाजूला करते आणि त्याच्या हातातून ते ताट बाजूला केल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो अहो असं काय करताय, द्या मला। तेव्हा ती म्हणते नाही देशमुख हे ताट मी बनवलेलं आहे, तुम्हाला जेवायचं आहे ना तर तुम्ही तुमचं दुसरं ताट बनवा, हे माझ्यासाठी ताट आहे। त्यावरच तो म्हणतो अहो असं काय करताय, तुम्ही दुसरं बनवा ना, आणि मला खूप भूक लागलेली आहे, द्या इकडे ते ताट। ह्या ताटावरूनच दोघांचे भांडणे लागलेली असतात। लगेचच मावशी म्हणतात गप्प बसा, काय ते मांजरा मांजरीसारखं फिसकरताय एकमेकांवरती, एका ताटावरून फिसकरताय का? आणि नवीन लग्न झालेलं आहे ना, मला तर असं वाटतंय की आता मंगळसूत्र सुलट झालंय, नवकोरं जोडपं आहे, एकाच ताटामध्ये जेवा। आता मावशीच्या तोंडून हे ऐकल्यावर पार्थ खूपच खुश होतो। तो म्हणत असतो काय एकाच ताटामध्ये जेवायचंय? त्यावरच ती म्हणत असते हो मग काय झालं? त्यावर पार्थ म्हणत असतो नाही 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 मी एका ताटामध्ये जेवणार वगैरे नाहीये। त्यावरच त्या मावशी म्हणत असतात गपचूप एका ताटामध्ये जेवायचंय। तो म्हणतो नाही नाही मला दुसरं ताट बनवा। त्यावरच मावशी म्हणतात आमच्या घरची सगळी भांडी संपलेली आहेत, आमच्याकडे भांडी आता शिल्लकच नाहीत, त्यामुळे गपचूपच एकाच ताटामध्ये तुम्ही जेवायचं आहे, समजलं? मावशी इकडे एका ताटात जेवायला म्हटल्यामुळे खरं तर पार्थला आनंद झालेला असतो, पण तेव्हा काव्या म्हणत असते नाही नाही आम्ही एका ताटामध्ये नाही जेवू शकत। त्यावरच मावशी म्हणत असतात का नाही जेवू शकत? अगं आत्ताच मंगळसूत्राच्या वाट्या सुलट्या केलेल्या दिसत आहेत, नवकोरं लग्न झालेलं आहे,
आणि एका ताटामध्ये जेवायचं नाही म्हणजे काय झालं? सगळं सांगितलं आहे माझ्या धन्यानी मला. आता इकडे मावशी म्हणत असतात, जेव्हा म्हणते ना गपगुमानं, तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही मला ते जमणार नाही आहे. आता जेव्हा म्हणून सांगितलंय तर गपचूपच जेवायचं. आता काव्या लगेचच ताटामध्ये एक भाकरी असते आणि वांग्याची भाजी असते. अर्धी अर्धी भाकरी बनवते, बाजूला करते आणि भाजीसुद्धा अर्धी अर्धी करून बाजूला ठेवत असते. आणि लगेचच इकडे मावशी म्हणत असतात, काय केलंस ग तू हे? त्यावर काव्या म्हणते, हे तुमचं आणि हे माझं. त्यावर मावशी म्हणतात, संसारात तुझं माझं असं काही नसतं. जे काही आहे ते दोघांचं एकत्र असतं. काय नवरा बायको आहात ना तुम्ही, मग असं वेगळं वेगळं काय करतेस? मला तर खरंच सांगू, तुम्ही तर नवरा बायको आहात की नाही ह्यावरच संशय येतोय. त्यावरच काव्या म्हणते, काय हो तुम्ही आमच्या सतत नवरा बायकोच्या नात्यावर का बरं संशय घेताय? त्यावरच पार्थसुद्धा म्हणत असतो. तेव्हाच इथे त्या म्हणत असतात, मग मला तर तसंच वाटतंय. त्यावर काव्या म्हणते, हे काय गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना? मग त्यावर मावशी म्हणत असतात, पण काय ग कोणाच्या नावाचं मंगळसूत्र तू गळ्यात घालतेस? आता इकडे पार्थ त्यांच्याकडे पाहतच असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही जर नवरा बायको आहात ना तर मग ते सिद्ध करा ना. तेव्हा त्या पार्थ म्हणतो, सिद्ध काय करायचं? काव्यासुद्धा म्हणते, आता कसलं सिद्ध करायचं? आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे मी ह्यांची बायको आहे हे तर सिद्ध होतच आहे ना. लगेचच काव्याला भरव म्हटल्यानंतर काव्या अगदीच गळ्यातलं मंगळसूत्र काढून दाखवत असते. ते काही एक चालणार नाहीये. भरव म्हटलं ना तर गपचूपच भरवायचं, समजलं? आणि तेव्हा पार्थच्या मनामध्ये तर अगदीच बटरफ्लाय इकडे उडायला लागलेले असतात. त्याला खूप आनंद झालेला असतो. आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरंच मी भरवायला तर तयार आहे, माझी काही हरकत नाही. तेव्हा काव्या म्हणते, घरी चला देशमुख, मग तुम्हाला दाखवते. तेव्हा तो म्हणतो, आता गुपचूप खाना इथे मी भरवतोय तर. अगदीच नाटकी सर. आता लगेचच आता तो एक भाकरीचा तुकडा मोडतो आणि त्यावर तो काव्याला भरवत असतो. इकडे सगळेजण पाहत आहेत. आता लगेचच काव्या खाते. त्यावर मावशी म्हणतायत, त्याने भरवले, आता चल तू पण भरव बरं. लगेचच आता काव्या पुन्हा भाकरीचा तुकडा मोडते आणि भाकरीचा तुकडा मोडल्यावर लगेचच आता ती सुद्धा त्याला भरवत असते. खरं तर काव्याला हे करायला खूप जिवार जात असतं, पण आता पर्याय दुसरा शिल्लक राहिलेला नसतो. म्हणूनच आता ती पार्थला लगेचच घास भरवते. आता पार्थला घास भरवल्यावर पार्थ मुद्दामच तिचं बोट दाताखाली पकडत असतो आणि इकडे लगेचच देवळातली घंटा वाजते. इकडे मात्र मावशी म्हणतात, घंटा वाजली? तेव्हा इथे पार्थ स्वतःच्या हृदयावर हात ठेवतो आणि म्हणत असतो, काय तुम्हाला ऐकायला आले? अहो हो, आज श्रावणी सोमवार आहे 3रा, म्हणूनच देवळातली घंटा वाजली बहुतेक आणि तीच मला ऐकायला आलेली आहे. पण प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर पार्थच्या हृदयाची टुनटुन टुनटुन घंटा वाजलेली असते. पार्थ खरं तर खूपच खुश असतो. तो मनामध्ये म्हणत असतो, वा 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 वा, खरंच आज हा श्रावणी सोमवार मला खूपच फावलाय बरं का. देवळात न जाता हे देवाने आज माझ्या मनातलं ऐकलेलं आहे. हे देवा, हे महादेवा, खरंच अधूनमधून अशीच ही दरड कोसळू दे. मग नंतर सकाव्या आणि माझ्या संसाराचा गाडा अगदीच मी असाच थोडा पुढे थोडा मागे असाच करत राहणार आहे, असं म्हणूनच आता पार्थ इथे खूपच जास्त खुश झालेला असतो. त्याचा हा आनंद सगळेजण पाहत असतात. काव्या तर त्याच्याकडे पाहतच असते. आता इकडे एक घास तर भरवलेला असतो, पण लगेचच काव्या म्हणत असते, देशमुख जेवा आता. तेव्हा तो तिच्याकडे तोंड आ करून म्हणत असतो, आ. त्यावर लगेचच काव्या दुसरा घास भरवते. आता पुन्हा एकदा पार्थ मावशीकडे आणि त्या काकांकडे पाहतो आणि म्हणतो, आता मी भरवायचं आहे ना? तेव्हा ते म्हणत असतात, हां हां भरवा भरवा. लगेचच आता मुद्दामूनच पार्थ हा काव्याला दुसरा घास भरवतो. एकमेकांना घास भरवत भरवतच इथे हे सगळं काही साजरं होत असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं काही विचारल्यावर जीवा म्हणत असतो, सांग ना नंदिनी, 24 तासाचा वेळ तू घेतलेला आहेस. ह्या 24 तासामध्ये असं तू काय करणार आहेस की ह्या 24 तासामध्ये तुला असा कुठला पुरावा मिळणार आहे की तू इथे वसवत्याला खोटं किंवा त्यांनी हे सगळं काही केलेलं आहे हे सिद्ध करशील? त्यावर नंदिनी म्हणत असते, ते काय करायचंय आणि काय नाही हे मी पाहिल ना. जीवा म्हणत असतो, पण नंदिनी मला तुझी मदत करायची आहे, प्लीज तू असं नाही म्हणू नकोस ना. त्यावरच मला तुझी मदत करू दे ना प्लीज. त्यावरच नंदिनी म्हणते, नाही जीवा, ही लढाई माझ्या एकटीची आहे, त्यामुळे प्लीज मला कोणाचीच कसलीच मदत नकोय. तुम्ही पाहिलंत ना आत्ता बाबा माझ्यावर कसे चिडलेले आहेत, त्यामुळे ही लढाई मला माझी लढू द्यात आणि प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नका पडू, असं नंदिनी म्हणत असते. पण जीवा म्हणतो, नाही नंदिनी, मला तुझी मदत करायची आहे, का तू असं करतेस? त्यावरच नंदिनी म्हणते, तुम्ही बघितलं ना बाबा किती चिडलेत. आणि त्यावर तो म्हणत असतो, असू दे, ते माझे बाबा आहेत. त्यावर नंदिनी म्हणते, नाही नको, माझ्यामुळे उगाचच तुम्हाला पुन्हा आणखी कोणी बोललेलं हे मला चालणार नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की
आता तुम्ही तर खरं सगळ्यांसमोर मला खूप सपोर्ट केलाय, त्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू. पण आता जे करायचं आहे ते मी एकटीच करणार आहे आणि ही नंदिनीची एकटीची लढाई आहे. आता जे काही होईल ते ज्या पद्धतीने होईल सगळं मी पाहून घेईल, असंच तिने जीवाला स्पष्टपणे बजावलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला रम्या म्हणत असते की आता ह्या नंदिनीने 24 तासाचा वेळ घेतलाय. ह्या 24 तासामध्ये ती अशी काय दिवे लावणार आहे, ह्या 24 तासामध्ये ती असं कुठली गोष्ट करणार आहे. मला तर नाही वाटत की ती काही करू शकेल म्हणून. ह्या 24 तासातले तर 4 तास असेच उलटून गेलेले आहेत. पण आई तू एक खेळी मात्र भारी खेळलेली आहेस. त्यावरच वसू म्हणत असते, हो ग, तिच्या एक पाऊल पुढं तर राहावंच लागणार आहे. तिच्या एक पाऊल पुढे राहिलं तरच मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता बघ ना, मूर्ख मुलगी आहे, तिला काय वाटलं, माझ्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर पाहिला आणि मी तो तसाच ठेवेल का? मी सुद्धा तिला दीपकचा नंबर पाहू दिला ना, आणि त्यानंतर तो नंबर सुद्धा मुद्दामूनच मी नंतर डिलीट केला. ह्या साध्या गोष्टी तिला इथे समजणार नाही आहेत का? बावळट कुठची. आणि आता सुद्धा मला तेच करायचं आहे, एक पाऊल तिच्या पुढे जायचं आहे. त्यावरच रम्या म्हणत असते, पण आई मला एक गोष्ट कळत नाही, ती असं काय करणार आहे की ह्या 24 तासामध्ये तिने जो वेळ घेतलाय त्या 24 तासामध्ये ती असं काय शोधून आणणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे रम्या विचारत असते. चांगलंच माहिती घे ती काय करणार आहे आणि काय नाही तर. आणि बघ, तिच्यावर रडण्याची वेळ येणारच आहे. ह्या 24 तासामधले 4 तास संपले नाही तर हे 24 तास सुद्धा असे संपून जाणार आहेत. आणि उद्या मला नाही तर ह्या नंदिनीला घर सोडून जावं लागणार आहे. उद्या बघच मी काय करते आणि कशा पद्धतीने मी चाल माझी खेळते रम्या. उद्या तर अशी चाल खेळणार आहे ना, तिला तर समजणार सुद्धा नाही की वसवात्या काय चीज आहे आणि वसवात्याने काय केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी वसवात्या आता इथे रम्याला सांगत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जो पार्थ आहे, पार्थ हा बाहेर अंगणामध्ये फेऱ्या मारत असतो. तो थोडासा डिस्टर्ब असतो कारण घरी फोन झालेला असतो आणि घरी फोन झाल्यानंतर तो विचार करतो, घरी सगळं काही व्यवस्थित तर असेल ना, काही प्रॉब्लेम तर झालेला नसेल ना. त्याचबरोबर आईचा फोन आला होता तेव्हा आई थोडीशी डिस्टर्ब होती, पण कळत नाही नेमकं काय झालेलं असेल. नाही, काही जरी झालं तरी सुद्धा सकाळी आता लवकरच निघावं लागेल, म्हणजे घरी काही प्रॉब्लेम असायला नको. तेवढ्यातच तिथे काका आलेले असतात आणि ते म्हणत असतात, झालं एवढा कसला विचार करतोय? काही नाही, घरचा विचार करतोय. घरी सगळं ठीक असेल ना, घरचं वातावरण डिस्टर्ब तर झालं नसेल ना, घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावरच आता ते म्हणत असतात, अच्छा तुझी कारभारीण इथे तुझ्या सोबत असताना तू घरचा विचार करतोयस म्हणजे हे सगळं अखरीतच आहे. त्यावर पार्थ म्हणतो, अखरीत म्हणजे? अरे अखरीत म्हणजे नवं. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो हे बरं आहे, मी त्यांच्यासोबत आहे. जर मी त्यांच्यासोबत नसतो आणि दरड कोसळली असते आणि त्या जर इथे अडकून पडल्या असत्या आणि मी जर घरी असतो ना, तर अख्खी रात्र माझं डोकं खाल्लं असतं बघा. त्यावरच काका म्हणत असतात, अहो ह्या बायका असतातच अशा, आमची कारभारीण पण नाही का लय डोके खाती. मी पण काय करतो, दिवसभर काम करतो, ही बाई किरकिर करते ना म्हणून मस्त पत्त्यांचा डाव मारतो. मी काय असा तसा नाहीये. पण एक गोष्ट सांगू का, खरी खरी माझ्या आयुष्यातली. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय काय सांगा ना. त्यावरच काका म्हणतात, खरं तर मी बेवडा, खूप दारू प्यायचो, असा झुलत 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 घरी यायचो, खूप दारू प्यायचो, दिवसभर काम करायचो आणि दारू प्यायचो. मग त्यावर पार्थ म्हणत असतो, अच्छा मग एवढी तुमची बायको आगाऊ असताना सुद्धा तुम्ही दारू प्यायचात आणि एवढं सगळं सहन व्हायचं. त्यावरच ते म्हणत असतात, अरे गंमत तर पुढे आहे खरी. तेव्हा ते सांगायला लागतात. विचारत असतो, पण खरं सांगू का, त्यांच्याकडे पाहून त्या एवढ्या आगाऊ वाटतात, त्याचसोबतच इथे तरी सुद्धा तुम्ही का गप्प बसताय. त्यावरच ते काका म्हणत असतात, अहो मी दिसायला असा आहे पण माझ्या अंगामध्ये खूप जास्त मस्ती आहे. त्यावरच पार्थ म्हणत असतो, काय सांगता, कसली मस्ती? अहो मी सांगितलं ना, मी दिवसभर कमवतो आणि जुगारात घालतो आणि तसंच झालेलं आहे. एक दिवस तर काय झालं तुम्हाला गोष्ट सांगू का, एक दिवस मी प्यायलो, खूप जास्त प्यायलो आणि पिऊन आलो. आता हिला तर माझी मस्ती जिरवायची होती. मग माझ्या कारभारणीनं काय केलं, बसली ना सोबत सुद्धा दारूची बाटली घेऊन, हे अशी उघडली आणि लागली म्हणायला, चला आता आपण दोघे सुद्धा पिऊ. काय? पार्थ म्हणाला, काय? हो तुम्हाला सांगतो खरं. आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की आत्तापासून ह्या दारूला अजिबात हात लावणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा दारू मी अजिबातच पिणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, संसार म्हणजे नेमकं काय असतं म्हणतो, पण खरं सांगू का,
ताईनी ना दारू सोडवण्यासाठी फारच छान शक्कल लढवलेली आहे आणि ही शक्कल लढवल्यामुळेच बहुतेक तुमची दारू सुटलेली आहे. पण मला एक गोष्ट सांगा, पत्त्यासाठी काय केलं ते सांगाल का जरा? हो, ते तर सांगतोच ना. तुम्हाला सांगू, दारू पिऊन यायचं झुलत. आता दारू तर सुटली, कारण ही बाई माझ्यासमोरच दारूची बाटली घेऊन बसल्यावर दारू तर सुटणारच ना. कारण मला सांगा, कुठला नवरा त्याची बायकोसमोर दारू पिऊन दारूची बाटली घेऊन बसल्यावर शांत बसेल किंवा दारू सुटणार नाही? तुम्हाला खोटं नाही सांगत आहे. एक दिवस तर मला ती लाटणेने मारायची, लाटणेने. त्यावर पार्थ म्हणायचा, खरंच काय सांगताय? हो. आणि नंतर मग अशी प्रेमाने यायची आणि गालावर हात फिरवायची. पत्त्याची गोष्ट सांगू? मग आता पत्ते, आता माझी दारू तर सुटली होती, पण पत्ते घेऊन बसलो आणि मग तिला म्हटलो, चल तुला पण पत्ते शिकवतो. आता पत्ते शिकली ती, पण माझे पत्ते तर काही सुटले नाही ना. आता मी पत्ते तेवढा खेळतो, पण बऱ्याच गोष्टी आता इथे सुटलेल्या आहेत. त्यावर पार्थ हसत असतो, म्हणत असतो, बापरे, तुम्ही तर कमालच आहात की. खरंच तुमची जोडी तर कमालच आहे. त्यावर ते काका म्हणतात, नाही, आमची जोडी कमाल नाहीये. जोडी कमाल तर तुमची आहे. काय भांडत होतात तुम्ही? वा 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 वा. त्यावरच पार्थ म्हणत असतो, भांडत होतो म्हणजे? हो, कारण त्या तुमच्या भांडणातून तुमचं प्रेम हे दिसत होतं आम्हाला. तेव्हा तुम्ही तिच्या पुढ्यातलं ताट घेतलं ना, तेव्हा अशी रागाने बघत होती तुमची ती बायको. बा. पण शेवटी काय? अहो, तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो ते आमचं ना फिसकारलेलं मांजर आहे. ते असं फिसकारतं माझ्यावर कधी कधी. तेव्हाच काका म्हणत असतात, अहो, हे फिसकारण्यातून तर प्रेम वाढत असतं की नाही? खरं सांगू, जे फिसकारणारं मांजर आहे ना, ते फिसकारतं, पण आपल्यावर कधी नख मारत नाही. नंतर काय करतं, जवळ घेतं आणि गोंचारतं. संसाराचं सुद्धा असंच असतं हो. सुद्धा असंच असतं हो. थोडंसं रागवणारं, फुगणारं, रुसणारं, हसणारं, छळणारं, हे सगळं असंच असतं. आता मला सांगा, जेवणाचं ताट नाही का? जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात आणि ते सुद्धा आपण आंबट, गोड, तिखट, गोड मानूनच खातो. पोटामध्ये ते गेले तरी सुद्धा काही वाईट परिणाम होतात का? त्यावरच आता पार्थ म्हणत असतो, पण मला एक गोष्ट सांगा, जर ते जेवणाचं ताट समोरच्या व्यक्तीला नकोच असेल तर आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळी वसवत त्या देवासमोर येऊन उभी राहिलेली असते आणि नंदिनीने 24 तासाची जी मुदत घेतलेली असते ते सगळं आठवत असतं. हातामध्ये राखी असते. गणपती बाप्पासमोर येऊन उभी राहते. तेवढ्यातच विक्रम येतात आणि विक्रम तिथे आल्यानंतर देवाला प्रार्थना करतात आणि हात जोडून नमस्कार करतात आणि वसूला म्हणत असतात, अगं ताई, काय झालंय? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? आजचा दिवस किती आनंदाचा आहे. आजचा दिवस रडण्याचा नाही, आजचा दिवस भाऊ बहिणीचा आहे. तुम्हाला राखी बांधणार नाहीस? हे बघ, मी कधी सकाळपासून सजून धजून बसलेलो आहे, मग कधी राखी बांधणार आहेस? तेव्हाच इथे ती म्हणत असते, हे काय, मी सुद्धा तुझ्याकरिता राखी घेऊनच इथे उभी राहिलेली आहे. पण तेव्हा विक्रम म्हणत असतो, अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण तू अशी डोळ्यामध्ये अश्रू का घेऊन आहेस आणि रडतेस का? आज रडण्याचा नाही तर आनंदाचा दिवस आहे. आता मानी इथे वसवत्या मनातच म्हणत असते, विक्रम, आज मी राखी तुला अशा पद्धतीने बांधणार आहे की तू इथून पुढे माझीच रक्षा केली पाहिजेस, ना की त्या नंदिनीची रक्षा केली पाहिजेस. ह्या राखीच्या धाग्यामध्ये मी तुला असं काहीतरी गुंडाळणार आहे शब्दामध्ये की काही जरी झालं तरी सुद्धा इथून पुढे तू ह्या वसुताईचीच साथ दिली पाहिजे, ह्या वसूचीच रक्षा केली पाहिजे. नंदिनीला तू कुठेच तुझ्या इथे सून जरी असली तरी सुद्धा जागा नाही दिली पाहिजे, असं वसवत्या मनातच बोलत असते. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, काय झाले वसुताई, बोल ना, काय झालं? एवढी शांत तू का आहेस बरं? हा राखीचा धागा बांधण्यासाठी हात पुढे केलाच नाहीस तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल आणि इंटरेस्टिंग असा होत असतो, कारण आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या आणि ताससोबत पार्थ हे निघालेले असतात. काव्या आणि पार्थ निघाल्यानंतर आता मंगलमावशी म्हणत असतात, हां, अशी कशी येतेस? तू तर सवाशीण आहेस ना, मग तुझ्यासाठी हळदी कुंकवाचा मान हा झालाच पाहिजे, तुला हळदी कुंकू हे लावलं गेलंच पाहिजे ना, असंच आता मावशी म्हणत असतात. आणि लवकर परत या, त्याचसोबत संसारामध्ये असंच हे जे तुमचं आंबट गोड नातं आहे ते असंच फुलू द्या, असंच आता इथे मावशी त्यांना भरभरून आशीर्वाद इथे देत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेव्हाच आता इथे रम्या आलेली असते. रम्या नंदिनीला म्हणत असते, काय ग नंदिनी, तुझ्या लक्षात आहे ना, फक्त 12 तास उरलेले आहेत.
ह्या 12 तासामध्ये जर तू पुरावे सादर करू शकलेली नाहीस तर नंतर तुला काय करायचं आहे हे तुझ्या लक्षात असायला पाहिजे आणि तू ते चांगलंच लक्षात ठेव नंदिनी, समजलं? असं म्हणूनच रम्याने तिला ताकीद दिलेली असते. तर आता इकडे नंदिनी तिच्याकडे रागाने पाहत असते. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे मानिनीला सुद्धा रम्याचा थोडासा रागच आलेला असतो. पण शेवटी आता नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते हे आपल्याला माहिती आहे. आता नंदिनी दीपकला भेटणार आहे हे वसवात्याला समजतं आणि त्यामुळेच वसवात्या धावतच आता जेलमध्ये जाते आणि जेलमध्ये जो दीपक असतो त्याला जाऊन ती भेटते आणि भेटल्यावर त्याला म्हणत असते, दीपक काही जरी झालं तरी सुद्धा मला तुझी मदत हवी आहे. मी जे सांगेल, मी जे बोलेल तेच तुला करायचं आहे. असंच आता इथे वसवात्या इथे दीपकला म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? वसवात्या आता इथे गेल्यावर दीपकला काय म्हटलेली असेल किंवा दीपक हा इथे नंदिनीला मदत करायची सोडून वसवात्याच्या बाजूने बोलेल का? कारण नंदिनीच्या बाजूला बोलून वसवात्याची चांगलीच आता इथे सगळ्यांसमोर नाचक्की होईल. हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका पुढील भागासोबत. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.